नमस्कार मित्रांनो, महा TET 2024 पेपर 1 सिलेबस। आता आपल्याला जो सिलेबस पाहिजे आहे महा TET 2024चा, या बाबतीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 याविषयीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि हा पेपर देण्यासाठीची आवश्यकता आणि व्यावसायिक पात्रता पेपर 1 उत्तीर्ण होण्यासाठीच्या क्रायटेरिया या सर्वांची अधिकृत सखोल माहिती देणार आहे। तर पात्रता सर्वात महत्त्वाची आहे की पात्रता काय असायला पाहिजे। आपण मुख्यतः जे आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लिहिला तर पहिला जो पेपर आहे देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण केलेली असावी आणि सोबत D.Ed ही पदविका उत्तीर्ण केलेली असावी, तरच तो उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर देण्यास पात्र आहे। आपण जे D.Ed किंवा DLED म्हणतोय ते असणं गरजेचंच आहे। आता HSC D.Ed किंवा DLED उत्तीर्ण उमेदवार महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर जे आहे तो देऊ शकतो। परीक्षेचा आराखडा आणि प्रश्नाचे स्वरूप जे असतात, एकूण गुण आहे याला 150 आणि एकूण कालावधी आहे 150 मिनिट, म्हणजे एकूण प्रश्न 150 जे आहे आणि गुणसुद्धा तेवढंच आहे आणि टायमिंगसुद्धा तेवढंच आहे 150। आणि विषय जे आहे आपल्याला दिलेले बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, गुण 30, प्रश्न 30 आणि बहुपर्यायी राहणार आहे। दुसरं जे आहे भाषा 1 जे आहे गुण 30 आहे, प्रश्न 30 आहे आणि त्याला सुद्धा बहुपर्याय आहे। त्याच्यानंतर भाषा 2 जे आहे त्याच्यात गुण 30 आहे, प्रश्न 30 आहे, बहुपर्यायी राहणार आहे। आणि गणित जे आहे गुण 30, प्रश्न 30, बहुपर्यायी प्रश्न आहे। परिसर अभ्यास गुण 30, प्रश्न 30, बहुपर्यायी प्रश्न आहे। आता या पद्धतीने जे आहे प्रत्येक जो विषय आहे भाषा 1, 2 आणि गणित आणि परिसर अभ्यास या सर्वांना जे आहे या पद्धतीनं गुणदान आणि प्रश्न दिलेले आहे आणि सर्वांनाच बहुपर्याय आहे। त्यापैकी एक पर्याय निवडून तो करेक्ट पर्याय जो आहे आपण मॅच करायचा आहे। अशा प्रकारे एकूण 5 विषयाच्या शिक्षक पात्र परीक्षा जे आहे त्यासाठी इथं ठरलेलं आहे। त्याचं माध्यम जे आहे ते मराठी माध्यमसाठी आपण बोलतो आहे। त्यामध्ये विचारलेले प्रश्न जे आहे प्रश्नाची संख्या आणि गुण हे जे दिलेले आहे। आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधले प्रत्येक विषयाचा सखोल आणि IBPS पॅटर्ननुसारचा अभ्यास पाहतोय। आता पहिला पेपर जो आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असं आपण म्हणतोय। शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात जे आहे विचारण्यात येणारे प्रश्न मानसशास्त्राशी संबंधित असून ते 6 ते 11 या वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेशी निगडित आहे। त्यासोबतच बालकांची वाढ, त्यांच्या गरजा आणि बालकांच्या घरच्या त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शालेय जीवनात होणाऱ्या आंतरक्रिया याबाबत उत्तम शिक्षक होण्यासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये या सर्व मुद्द्यावर आधारित प्रश्नाचा समावेश बालमानसशास्त्रात केला जाणार आहे। आता या आधारित जे प्रश्न आहेत त्या आधारितच प्रश्न किंवा अध्यापनाशी संबंधित जे प्रश्न आहे ते विचारले जाणार आहे। आता दुसरी गोष्ट इतकेच नव्हे तर विविध विषयामध्ये जसे की भाषा किंवा विषय, गणित विषय, परिसर अभ्यास विषय या विषयामध्ये आवश्यक असणारे अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील। आता ही जे शिक्षक पात्रता परीक्षा आहे पेपर 1 करिता जे D.Ed किंवा DLED उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरल्याने D.Ed पदविकेला जे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचा अभ्यास होता तो संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे गरजेचं आहे। अशा प्रकारचं जे आहे शिक्षक पात्रता पेपर जे आहे परीक्षा पेपर 1 करिता बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम वर दिल्याप्रमाणे आहे। वर म्हणजे आता आपण जे बोललो आहे त्यानुसार आजपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही केवळ महाराष्ट्र राज्य
परीक्षा विभाग मार्फत घेण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात त्यांचा पॅटर्नची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु ती पुस्तके न वापरता तुम्ही IBPS पॅटर्न्स सदर परीक्षेचा अभ्यास करू शकता. कारण IBPS पॅटर्नमध्ये बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र यामधील ज्ञान तपासले जात नाही. तर तुम्ही वेगवेगळ्या शालेय अडचणीमध्ये किंवा शिकत असताना वर्गात घडणाऱ्या समस्यावर किंवा विद्यार्थ्याच्या शालेय समस्या सोडवण्यासाठी कोणते उपाय कराल, कोणते नियोजन कराल आणि कशा प्रकारे त्या समस्या सोडवाल यावरचा सहज आणि सोपं, परंतु त्याच्यात सर्वात महत्त्वाचं हे सोपं पण बुद्धिमत्तेवर आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न याच्यात विचारल्या जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भाषा 1 आणि भाषा 2 ह्या दोन्ही जे आहे या बाबतीत सुद्धा विचार केला जाणार आहे.